हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अनप्लग. सो आज आपण बोलूया. मंडे होता आणि पहिल्यांदा तुम्हाला तर होळीच्या शुभेच्छा. आणि सगळे मस्त मजा करा, एन्जॉय करा, सगळ्यांचं लाईफ कलरफुल होऊ द्या. सो आपण आता एपिसोडबद्दल बोलू. सो सगळे जे वाईल्ड कार्ड्स आलेले आहेत, तर काय बोलायचं, म्हणजे मला संस्कृतीचा वेडेपणा बघून तर इतकं आश्चर्य वाटलं ना, की तुम्ही गेम बघून आलेला आहात. तुम्ही सगळं बघितलेलं आहे, की पॉवर कीचं किती महत्व आहे आणि तरी तुम्ही हा असा मूर्खपणा करावा. तर ते काही कळलंच नाही. म्हणजे आता दाखवतात तर आहेत, की ती बाहेरून पण विशालला ओळखते आणि नंतर त्यांचं चांगलं एकदम वेलकम वगैरे झालं, हग वगैरे केलं आणि तरी पण मग बोलता-बोलता विशालने चक्क तिच्याकडनं चावी काढून घेतली. तिला कळलंही नाही. म्हणजे जस्ट तो एक तो बो होता, तो धर ना, आणि तिने तो पकडायला गेली. त्यांनी दुसऱ्या हातातनं ती चावी घेतली आणि मग नंतर सगळेजण म्हणतात त्यांनी म्हणजे सहज ती काढून घेतली तिच्याकडनं. सगळे म्हणतात ही चोरी नाहीये. तर तुम्ही सांगा, तुम्हाला ही चोरी वाटते की नाही? सगळेजण म्हणतात त्यांनी चलाकीने आणि स्मार्टपणाने काढून घेतली. पण आपण पण मग कधीतरी बघतो ना, की रस्त्यावरती काहीतरी आपण मोबाईलवरती आहोत आणि एखादा माणूस बाईकवर येतो आणि आपला मोबाईल घेऊन जातो. मग ती चोरीच असते ना? काही चोरी नाहीये. डोंट नो, की कसं आहे ना, हा शब्दांचा खेळ आहे आणि तुमच्या म्हणतात ना, तुम्ही कसे वागता त्याचा खेळ आहे. तर त्यांनी कोणी म्हणतंय, जसं संकेत मला त्यांनी इझिली काढून घेतली तुझ्या हातातनं. तर मग काढून जरी घेतली तरी मग तुम्ही आता त्याच्या मागे-मागे लागताय. 1 महिना, दीड महिना झालेला आहे. सगळ्यांना माहिती आहे पॉवर कीचं महत्त्व. तर तो थोडी देणार आहे. तर तो तिच्या मागे, मागे, मागे तुम्ही लागलेला आहात आता. आणि जेव्हा म्हणजे ती पॉवर की जपायची वेळ होती तेव्हा तुम्ही नाही सांभाळू शकलात. तर संस्कृतीचं इथे ती जी स्टेजवरती बोलून आलेली आणि ती ॲटिट्यूड जो कॅरी करत होती, चांगलं वाटत होतं, की ही चांगली खेळेल. पण पहिल्याच याच्यामध्ये तिचं जे म्हणतात ना, एकदम वाईट परिस्थिती झाली आहे. ती रुचिताची भाषा नको, फुसका बार, विजलेली वात एंड ऑल. आय रिअली डोंट अंडरस्टँड रुचिताबद्दल लोकं बोलताय, की एकीकडनं बोलताय ती चूक आहे, तिला बोललं पाहिजे. दुसरीकडनं बोलताय, की तिला किती बोलतात आणि भाऊच्या धक्क्यावर तिलाच ऐकवलं जातं. अरे पण तिची भाषा बघा ना, ती काय-काय बोलते. म्हणजे तुझी वात विझलीये आणि काय-काय. नंतर ते झालेलं ते रात्रीचा पण त्यांचा उद्योग, त्याच्यामध्ये पण तिने संकेतला उठवून आणलं. तो बिचारा आला आणि म्हणे नंतर स्वतःच बोलते, की "अरे तो उठून आला. त्याने बोलायला पाहिजे होता. मी काय तिला पॅन्टीत घेऊन आलोय का?" हां? ही हिची लँग्वेज आहे. तुम्ही सरळ हे बोलून बरोबर घेऊन आलाय का? टास्कमध्ये पण त्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कशी बोलते. म्हणजे पूर्ण हिच्या भाषेचाच प्रॉब्लेम आहे आणि तरीही लोकं तिला सपोर्ट करतायत. तर मला असल्या लोकांबद्दल आश्चर्य आहे, की घरामध्ये तुम्ही अशीच भाषा वापरतात का? आपण म्हणतो, की मराठी ही इतकी सुंदर भाषा आहे, गोड भाषा आहे, अमृतापेक्षा छान. तर तुमच्याकडे किती छान-छान शब्द आहेत. मग ते तुम्ही छान शब्द वापरून तुम्ही करा ना. एखाद्या माणसाला तुम्हाला ऐकवायचंच असेल, तुम्ही चांगल्या शब्दात पण म्हणतात ना, वेल्वेटमध्ये गुंडाळून, शालीमध्ये गुंडाळून तुम्ही त्याला देऊ शकता. सो तुम्ही त्या रीतीने तुम्ही प्ले करू शकता ना. आता इथे कसं प्राजक्ताची ती भाषा आहे, पण प्राजक्ताचा कसा गेमच नाहीये. तिला गेम कळलाच नाही. ती अनुश्री बोलली ती बरोबर. तिला गेम कळलेलाच नाहीये. ती अजूनही सगळ्यांकडे वोट मागत असते, सपोर्ट मागत असते आणि तिचं काहीच नसतं रोल, तिचं आणि सागरचं. सो स्टार्टिंगला ह्या लोकांची जशी एंट्री झाली, त्यांना वेलकम वगैरे केलं. नंतर यांनी घरून काही लाडू वगैरे आणलेले संकेतने, त्यांनी ते त्याला सगळ्यांना दिले. घरचा म्हणजे त्यांचा पदार्थ म्हणून सगळ्यांनी खाल्ले आणि नंतर मग सगळ्या मुली, विशाल वगैरे सगळेजण हे चाललेलं. तिथे रुचिताचा जळफाट चालू होता, की काय सगळ्या मुलींबरोबरच हा आहे आणि कळलं नाही. मग ते लॉजिक नंतर तिथे सगळेजण बसलेले तेव्हा संकेतला विचारत होते, प्राजक्ता विचारत होती, की तुम्ही टॉपमध्ये ह्याला राकेशलाच का सगळ्यांनी ठेवलंय? तर तुम्हाला त्याचा गेम आहे. गेम चांगला खेळतोय तो. असं म्हणजे इतरांसारखा नाहीये. तो उगीचच अडत-नडत नाहीये. विशालचं तोंड बघायचं. विशालचं तोंड लगेच पडलं. आता मे बी त्याला असं वाटतंय, की मेकर्स राकेशलाच सपोर्ट करतायत आणि त्याच्याच बाजूने आहे. म्हणून त्याचं तोंड पडतंय, की त्याच्याबद्दल चांगलं बोललं जातंय म्हणून पडतंय. डोंट नो. तो त्याचा गेम आहे. पण इथे मुली आल्यामुळे सगळी चहल-पहल होती. रुचिताचा पूर्ण जळफाट चालू होता आणि त्याच्याने मग ते मजाकमध्ये चाललं होतं. राकेशला बोलत होती, की मी तुमच्या काटा टीममध्ये येते वगैरे. म्हणजे ते फन वेनी सगळं चाललं होतं.
डोंट अंडरस्टँड दीपालीचा मला खरंच कळत नाहीये स्वभाव कसा आहे. म्हणजे जी मुलगी तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही, धड बोलत नाही, तुम्हाला तिलाच का समजावायचं असतं? ती प्रत्येक गोष्टीमध्ये का जात असते आणि इन्व्हॉल्व होत असते? म्हणजे काय-काय लोकांना असं ना अननेसेसरी बाबा आपण आपलं काम बरं आणि आपण बरं असं ठरवलं पाहिजे. काही लोकांना असं ना प्रत्येक गोष्टींमध्ये जायचंच असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये बोलायचंच असतं, आपलं कोणी नाही ऐकत तरी सांगायचंच असतं. तो असा प्रकार मला दीपालीचा वाटतो. तर मला तिचा गेम म्हणजे तिचं गेम खेळते म्हणजे हे जे इन्व्हॉल्वमेंट आहे अननेसेसरी. मग तुम्ही मुद्द्यांसाठी जाता आहात, गेमसाठी जाता आहात, तर मग ही कसली पर्सनॅलिटी आहे? की बाहेर तर आपण आपल्याशी कोणी असं वागलं आणि बोललं तर आपण मला नाही वाटत त्याचं तोंडही बघू. पण ती तरी जाते आणि बोलते, "तू एकटी खेळ." तिला एवढं अनुजने सांगून तिने तिचं नाही ऐकलं, तर दीपाली ती तुझं काय ऐकणार आहे? ती त्याच्यामध्ये एवढी इन्व्हॉल्व झाली, तिला त्याच्याबद्दल वाईट वाटतंय, तिच्याबद्दल राग येतोय. नंतर त्यांचं हेही डिस्कशन झालं होतं, की "बाबा तू त्या मुलींबरोबर जातोय." तर अनुश्री म्हणाली, "तिचं प्रेम थोडी आहे, प्रेम आहे का?" तर ती म्हणाली, "नाही, प्रेम नाहीये. म्हणजे फक्त आवडतायत आणि प्रेम नाहीये." आणि नंतर मग वयाच्या हिशोबाने हे सगळं बोल. मग का तुम्हाला हे असे म्हणजे रिलेशन्स करायचे आहेत? रुचिताचं मला गेम काही कळत नाही. एक तर ती पूर्ण खेळते. जशी ती म्हणाली, की तिचे पत्ते ती उघडणार आहे. काय पत्ते उघडणार आहे? तिचं तिला माहिती. पण तिचा गेम जो काही चाललेला आहे, भाषा आय आय वुल्ड से मला नाही माहिती. कधी-कधी त्या दिवशी ती टास्कमध्ये छान बोलत होती, तर मी बोलले ती छान बोलते. गेमचं आणि मला तिच्या भाषेचा प्रॉब्लेम आहे. मी नेहमीच म्हणत असते, "भाई बिग बॉसमध्ये आले, तुम्ही खेळा, आर्ग्युमेंट्स करा, भांडा, पण तुमची भाषा ती व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे." ती इतके अ, फालतू वर्ड्स वापरत असते आणि कुठून-कुठून म्हणजे आपल्या ध्यानीमनी पण नसतात, डोक्यात पण असे काही वर्ड्स येत नाही. असे सगळे वर्ड्स ती वापरत असते. तर ते नाही आवडत आहे, ती जी भाषा वापरते ते. म्हणजे "तू ही काय पॅन्टीमध्ये घेऊन आलाय?" हे काय आहे? बरोबर घेऊन आलाय असं म्हणू शकतो ना. एकदम विचित्र वाटते ती भाषा. नंतर दीपालीचं मी म्हटलं तर ॲज युजुअल समजावण्याचा प्रयत्न करत होती. नंतर तिला राग येतो, विशाल तिला जाऊन समजावतोय. जसं रेवानी ठरवलेलं, की त्याला टार्गेट करायचं विशालला. तर रेवा पण बोलत होती त्याच्याशी. तर रेवा खरंच दिसायला फार सुंदर आहे आणि खरंच मस्त दिसते ती आणि ती मला या तिघांपेक्षा जरा सॉर्टेड वाटली. संस्कृतीने तर मूर्खपणा दाखवलाच तिला, की बाबा ते चावी देऊन म्हणजे ॲक्चुअली ना तिलाही कळलं नाही. मेन तेच आहे ना. बाहेर बसून बघणं वेगळं आणि तिथे आतमध्ये जाऊन खेळणं वेगळं. त्याने इतक्या सहजपणे तिच्याकडनं चावी काढून घेतली. तिला काही कळलं नाही आणि नंतर ती त्याच्या मागे-मागे जात होती. आणि ते मला रेवा थोडी सॉर्टेड वाटली. इव्हन संकेत पण मला नाही आवडला त्याचा गेम. तो कॅमेरासमोर येऊन बोलतोय, की हे लोकं जे खेळतायत, करतायत ते छोटंसंच वाटतंय. मी अजून त्यांना काही रिप्लाय नाही केलाय. बघू आजचा माझा पहिलाच दिवस आहे आणि नंतर बघू मी कसं हे करेन. कशाला? जेव्हा तुझ्याकडे येतंय, तुला कळतंय, तू कर ना रिएक्ट. तू बोल ना. अरे भाई तुम्ही गेममध्ये गेला, की तुम्ही गेम ऑन झाला पाहिजे. 2020ची मॅच आहे. पहिल्या बॉलपासून तुम्ही मारायचा प्रयत्न केला पाहिजे. ती काही टेस्ट मॅच नाहीये, की तुम्ही हळू खेळणार. सो आणि तुम्ही वाईल्ड कार्ड्स आलेला आहात. तुमची तर जास्त मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे, की तुम्हाला दिसणं गरजेचं आहे आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे. सो तुम्ही असं बॅकफूटवरती राहून मला नाही वाटत, की मग म्हणजे ती म्हणते मग रुचितासारखे लोकं म्हणतात ना, फुसके बाहर आणलेत. म्हणजे ते मी म्हटलं ना भाषा, आमचं नियंत्रणच नाहीये तोंडावर. तर तिचा तोच प्रकार चालू होता. नंतर तो विशाल तिला म्हणतोही आहे, की अ, म्हणजे तिला सांगत होता, "मला रेवाबरोबर करू दे, मी काही करणार नाही. नंतर शेवटी तुझ्याच जवळ येणार आहे." आणि हिचा जीव थोडं थोडं नाही जरा जास्तच जळफाट होते, की हा मुलींबरोबर जातोय वगैरे, इन्सिक्युअर होते एंड ऑल. नंतर विशाल आणि तिचं बोलणं चालू होतं हिचं संस्कृतीचं. तो तिला सांगतोय, की "तू माझ्याबरोबर खेळण्यामुळे तुझाच फायदा आहे." आणि ती घडी-घडी त्याच्या मागे-मागे जाते चावीसाठी आणि तो तिला एंटरटेन करत नाही. म्हणजे फार बाथरूममध्ये गेली, त्याच्याजवळ करण्याचा आणि नंतर तेही दाखवलं. माय गॉड! दॅट इज व्हेरी वर्स्ट. म्हणजे नॅशनल टीव्हीवरती तो इन फ्रंट ऑफ कॅमेरा ही वॉज चेंजिंग क्लोथ्स. त्याचे कपडे तो चेंज करत होता. तो सरळ सांगतो, "तू माझ्या इनरमध्ये मी चावी ठेवलेली आहे, तर मी काही देणार नाही." आणि सगळेजण तेच म्हणत होते. एकीकडनं तिच्या तोंडावर बोलतायत, संस्कृतीच्या त्याला समजाव, त्याच्याशी बोल आणि घेण्याचा प्रयत्न कर. दुसरीकडे विशालला बोलतायत, की देऊ नको, देऊ नको. तिथे आता हे कसे जुने झालेत 1-1.5 महिन्यापासून राहतात. तर या लोकांना सगळ्यांना गेम खेळायला. राखी तर पूर्ण
म्हणजे एक तर म्हणते ना मुरलेली आहे या गेममध्ये. तर ती दोन्ही बाजूनी करते. तिलाही सांगते आणि त्यालाही सांगते, "देऊ नको." इव्हन प्राजक्ताची चावी गेली, तर प्राजक्ताला किती कळलं पाहिजे सिरियसनेस प्राजक्ताचा. प्राजक्ता त्याला बोलते, "विशालचा तुझा आणि माझा बॉन्ड आहे ना, तर मग तुझा बॉन्डचा असेल तर तू द्यायची नाही. तुला नसेल ठेवायचा तर तू दे." म्हणजे प्राजक्ताचा पण गेम कळला नाही तुम्हाला एवढं सिरियसनेस असून. आणि नंतर मग इथे आहे ना सेवक बनवलेलं, पहारेकरी बनवलेलं. तर तुम्ही सेवक बनवलं तर ते काही काम करत नव्हतं. तिने पाणी मागवलं रेवाने, तर हा तिला स्विमिंग पूलचं पाणी जाऊन देतोय. आणि मग नंतर ती म्हणते, "अरे त्याला सांग पिण्याचं पाणी पाहिजे." नंतर पिण्याचं म्हणजे अगदी मूर्खपणासारखं सगळं चाललेलं. थोडा मेस झालेला, थोडं म्हणजे काय एक्झॅक्टली चाललंय ना त्या कालच्या दिवसामध्ये काही कळत नव्हतं. कोण कोणाचं काय भांडतंय, काय करतंय, कुठे काय कॅमेरा, संकेतचं काहीतरी मला नाही तरी पहिल्या दिवशी काहीच गेम दिसत नाहीये. म्हणजे जेव्हा यांना पहारेकरी म्हणून दाखवलं, नंतर ही चावीसाठी सगळं चाललेलं आहे हिचं. तर ती त्याच्या मागे-मागे लागले, ते डॅनीमध्ये बसले, त्याच्याकडे गेली. नंतर मग सगळं इतकं चाललेलं ती आणि नंतर मग हिचं रुचिता झालं, "मला प्रायव्हसी पाहिजे, तू जा इथून, नाही जाणार तर मी त्याला." आतमध्ये जाऊन सगळं जोरजोराने बोलते, "जागते रहो." आणि सगळ्यांच्या झोपेचा पूर्ण खोबरं केलं तिने. सगळ्यांना उठवलं वगैरे. नंतर मग संकेतला सांगते, "तू तिला सांग, तिला घेऊन जा आतमध्ये, नाहीतर मी कोणाला झोपून देणार नाही." तो बिचारा संकेत उठतो काय मूर्खासारखा आणि जातो काय आणि तिला समजवतो, "ती ही रात्रीची वेळ आहे, तू त्याला कितीही बोलली तरी तो चावी देणार नाहीये." आणि मग तो तिला परत घेऊन आला. नंतर मग ती म्हणते, "अरे हा काय असा आपण ह्याच्या ठिकाणी असतो तर आपण थोडी आलो असतो. आपण बोललो असतो, की तुम्ही तुमचं बघा म्हणून. मी काय पॅन्टीत घेऊन आलो का?" म्हणजे हा तेव्हाच तिचा डायलॉग. वर्स्ट, वर्स्ट भाषा. सो दॅट्स व्हाय ते झालं प्रकरण. नंतर हे लोकं डॅनीमध्ये झोपले, तर ही थोडंसं थेंब-थेंब पाणी टाकत होती. तर मग त्यांनी सर्व उठून तिच्या डोक्यावरती अर्धी बाटली पाणी ओतलं. नंतर म्हणतो, "माझ्या आता अंगावर पाणी ओतलंय, मी कोणाला झोपून देणार नाही." परत तो गेला आतमध्ये आणि सगळ्यांना उठवायला लागला, पाणी वगैरे फेकायला लागला आणि म्हणे, "मला नाही झोपून देत, तर मी पण कोणाला झोपून नाही देणार." एकदा अनुश्री ॲज अन कॅप्टन ॲक्चुअली तिने स्ट्राँगली थोडं स्टेप्स घ्यायला पाहिजे होत्या, थोडा स्टँड घ्यायला पाहिजे होता आणि हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. पण तीच आता एवढी झोपाळू आहे, तिला झोप येत असते, तर ती काय एकदा फक्त आली, त्यांना बोलली आणि नंतर परत जाऊन ती झोपली. नंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं असं राखी उठत नव्हती, राकेश उठत नव्हता. म्हणजे सगळ्यांनी झोपेचं सगळ्यांच्या पूर्ण वाट लावली होती या लोकांनी आणि ही चावी, चावी, चावी संस्कृती त्याच्या मागे, मागे, मागे चालली आणि तो बाबाचं त्याचं एवढं चाललेलं. आता त्या चावी आली आहे, तर तो कोण कसा देईल? तर तुम्ही काही केलात तरी नंतर तिला रडायला पण येत होतं संस्कृतीला. पण ऑफकोर्स तिचा मूर्खचपणा होता. तर ते तिने सांभाळून करायला पाहिजे होतं, वागायला पाहिजे होतं, ठेवायला पाहिजे होती ती चावी व्यवस्थित, जी तिने केली नाही. नंतर पहारेकऱ्यांना झोपायला सांगितलं आणि नंतर परत मग त्यांचा टायमिंग दिला. सकाळी हे लोकं सगळे उठल्यानंतर त्यांना झोपायला सांगितलं. नंतर मग हे सगळं या लोकांचा गोंधळ चालू होता. नंतर परत मग पहारेकऱ्यांचा टायमिंग झाला. मग ते उठले आणि मग मला खरंच कळलं नाही कालच्या दिवसाचा इतका मेस होता. सगळं म्हणजे कोण काय करतंय आणि कोण कोणाच्या मागे चाललंय, चावी, चावी, चावी हेच सगळं चाललं होतं. आणि नंतर मग त्यांनी आणलं राखीचं एक वेगळंच चालू, की मला एच पाहिजे, व्हिटॅमिन एच हवंय, तिला हग पाहिजे होतं. हा बोललाच होता संकेत, की ती मला टार्गेट करेल असं मी करेन. तिला जाऊन हग वगैरे केलं. तर दॅट इज एंटरटेनिंग. ते चांगलं आहे. आणि नंतर मग टास्क आला, ते कॅप्टन्सी टास्क आला. नॉमिनेशन टास्क आला. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पॉवर की दाखवा. तर मग हिने दाखवलं, रेवाने दाखवली, संकेतने दाखवली, संस्कृतीकडे नव्हती पॉवर की. नंतर मग ती पॉवर की मग विशालने दाखवली. मग त्यांनी सांगितलं, की तुम्हाला ना आय मीन नॉमिनेशनमध्ये पण तुम्ही जाणार, म्हणजे इम्युनिटी पण नाही मिळणार आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये पण नाही मिळायची. म्हणजे तिच्या दोन्ही पॉवर गेल्या. आणि दुसरी गोष्ट मग त्याने सांगितलं ज्यांना हे जे दुसरे जे वाईल्ड आहेत त्यांचे पण काही हक्क जातील. हक्क इन द सेन्स काय, त्यांना जे पहारेकरी मिळालेत, सेवक मिळालेत, तर ते त्यांना मिळणार नाही. म्हणजे व्ही-आय-पीचं जी फॅसिलिटीज आहे ती व्ही-व्ही-आय-पी फॅसिलिटीज त्यांची जाणार आणि त्या त्यांच्या घालवल्या. पण त्यांना इम्युनिटी आणि कॅप्टन्सी मिळणार, हिला नाही मिळणार. आणि मग विशालने चावी दाखवली. तर ऑफकोर्स मग त्याला इम्युनिटी पण मिळाली आणि मग कॅप्टन्सीसाठी पण तो उमेदवारीमध्ये आला. आणि नंतर मग नॉमिनेशनचा टास्क चालू झाला. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी ती डोक्यावरती म्हणजे हेल्मेट घालायचं आणि बाटल्या फोडायच्या आणि त्याच्यामध्ये मग नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वीला बोलवलं. तन्वीने प्राजक्ताचं नाव घेतलं,
की हिला अजून गेमच कळला नाहीये आणि गेम संपून झाल्यावर नंतर ती बाहेर मागे डिस्कस करते. तिचे जे 3-4 लोकं आहेत, समोर येऊन बोलत नाही. आणि दुसरं रुचिताचं तिचा पण काही गेम नाही. तिचा गेम माझ्या इर्द-गिर्दच असते. मी जिथे जाते तिथे ती सगळं करते आणि भांडणं मुद्दामून उकरून काढते आणि एखादा मुद्दा भेटला, एखादा पॉइंट भेटला, की तोच पॉइंट घेऊन ती सतत भांडत असते आणि इरिटेट करत असते. तर तिने ह्या दोघांची नावं घेतली. नंतर अनुश्रीला बोलवलं. अनुश्रीने पण सागरचं नाव घेतलं आणि प्राजक्ताचं नाव घेतलं, की सागरचं पण आहे. मुद्दे होतात, पण तो बोलत नाही. नंतर कुठे म्हणजे टोळीमध्ये असतो आणि त्यांचा सरदार जे बोलतो तेच ते ऐकतो. त्याचा काहीच स्टँड नाही वगैरे. आणि नंतर मग रुचिता त्याला बोलते, "बोल सागर." काय सागरकडे असणार बोलायला? शब्द आहेत सागरकडे बोलायला. तिने एकदम परफेक्ट मुद्दे बोलले, की तो काय करतच नाही, बोलतच नाही. टोळीचा सरदार जे सांगतो ते करतो. तर ते तर बरोबरच आहे. नंतर प्राजक्ताचा सेम गेम नाहीये, स्वतःचं काही मत नाहीये, असे सगळे तिने मुद्दे म्हणून तिने प्राजक्ताला केलं. नंतर प्रभूला बोलवलं. प्रभूने पण प्राजक्ताला केलं आणि रुचितालाच केलं, की बाबा प्राजक्ताचं तेच गेम नाहीये. तर प्राजक्ता म्हणे, "हां, तू बाकीचे जे बोलतात तेच तू बोलतो." आणि रुचिताचं ही नेहमी कानामध्ये गुणगुण करत असते, भांडण करत असते आणि ते सगळं सांगितलं. संस्कृतीवरती आलं. संस्कृतीने पण प्राजक्ताला आणि सागरला केलं. सागर किती शहाणा. अनुश्रीने जेव्हा त्याचं नाव घेतलं तिच्यासमोर काही नाही बोलला आणि संस्कृतीने नाव घेतलं तर लगेच तिच्याच बरोबर आर्ग्युमेंट्स करायला लागला. हाच तो सागरचा मूर्खपणा आहे, की जिथे बोलायचं तिथेच बोलत नाही आणि जिथे कोण असेल आता संस्कृती आताच आली ना, तर तिला बरोबर शब्दांमध्ये त्याने ट्रॅप करून तिच्याशी आर्ग्युमेंट्स करायला लागला. सो आजचा एपिसोड असाच होता. सगळं चावी, चावी, चावीमध्येच चाललेलं होतं. सगळ्यांच्या झोपेचा फालुदा करून टाकला रुचिताने, विशालने आणि नंतर पूर्ण एपिसोड त्या चावीच्या इर्द-गिर्दच होता आणि नंतर नॉमिनेशनचा टास्क आणला. नॉमिनेशन टास्कमध्ये पण त्यांनी अर्धाच दाखवला, अर्धा आज दाखवतील. सो बघूया आपण आजच्या एपिसोडमध्ये काय होतंय, की नक्की कोण-कोण नॉमिनेट होतंय. प्रोमोज वगैरे आलेत आणि त्याच्यामध्ये दाखवलंय राखीने दीपालीला आणि तन्वीला नॉमिनेट केलंय. आणि काहीतरी रुचिताचा पण काहीतरी प्रोमो आलाय. विशालने तिला डिच केलंय आणि ती चक्कर येऊन पडले. सो बघायला मजा येईल आजचा एपिसोड. तो भेटूया आपण उद्या पुढच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.